हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. एक अतिशय महत्त्वाची अपडेट जी आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC यांनी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 यासाठीची जाहिरात जी आहे ती त्यांच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केलेली आहे. त्या संकेतस्थळाची लिंक तसेच जाहिरात याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आता आपण बघणार आहोत की ही जी जाहिरात आहे या जाहिरातीनुसार परीक्षेचा दिनांक काय असेल, त्यासोबतच कोणकोणत्या डिपार्टमेंटसाठी किती जागा आलेल्या आहेत याविषयी सविस्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 यांनी एकूण 385 पदांच्या भरतीकरता जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. ही जी पूर्व परीक्षा आहे ही दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रांवरती घेण्यात येणार आहे. या जाहिरातीनुसार सामान्य प्रशासन विभाग यांच्या एकूण 127 जागा, त्यानंतर महसूल व वन विभाग यांच्या एकूण 144 जागा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात PWD सार्वजनिक बांधकाम विभाग आणि हे येतं महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा अर्थात महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस MES यांच्या एकूण 114 जागा अशा एकूण 385 जागांसाठीची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहे या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकूण 114 जागा या प्रसिद्ध केलेल्या आहेत. ह्या जागांसाठी अर्ज करण्याचा कालावधी जे फॉर्म असणार आहे हे 28 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे, तर 17 एप्रिल 2025 पर्यंत हे फॉर्म भरण्याची तुमची मुदत असणार आहे. शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी तुम्हाला 17 एप्रिल 2025 पर्यंत मुदत असेल. चलनाद्वारे तुम्ही जर भरणार असाल तर 19 एप्रिल 2025 पर्यंत तुमचा स्टेट बँकेमधून चलन घेण्यासाठीची प्रत घेण्यासाठी 19 एप्रिल आणि चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2025 पर्यंत असणार आहे. ही जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे यामध्ये एकूण किती पदं आहेत, यासोबत कशा पद्धतीने ही एक्झाम कंडक्ट केली जाईल याविषयी आपण डिटेलमध्ये बघूया आता. तर ही जी पूर्व परीक्षा आहे यामध्ये बघा, लक्ष द्या, जी महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा आहे अर्थात MES सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण जे असणार आहे ते एकूण 400 गुणांसाठी हा पेपर होईल. मुख्य परीक्षा देखील 400 गुणांसाठी असेल आणि मुलाखतीसाठी एकूण 50 गुण असणार आहेत. त्यानंतर परीक्षा शुल्क जी तुमची वाली फी असणार आहे ही फी असणार आहे एकूण जे रिझर्व कॅटेगरीमध्ये येत नाही, अनरिझर्व्ड जे आहेत अशांसाठी 544 रुपये आणि रिझर्व्ड साठी एकूण 344 रुपये ही फीज असणार आहे. अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावरती भरण्यात येईल. तुम्हाला सांगितलं आहे कधीपासून अर्ज भरण्याचा कालावधी सुरू होणार आहे. पदांचा एकूण तपशील जर बघितला तर जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी PWDच्या जागा एकूण 114 आलेल्या आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या. लक्षात ठेवायचं आहे, खूप दिवसानंतर ही भरती आलेली आहे. सहाय्यक कार्यकारी अभियंता अर्थात असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यासाठी एकूण 28 पदं असणार आहेत आणि या 28 पदांपैकी जर तुम्ही अनरिझर्व्ड कॅटेगरी बघितली तर फक्त एक पद या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 1 अर्थात असिस्टंट इंजिनियर 1 AE1 यासाठी एकूण 86 पदं असणार आहेत आणि अराखीव पदं जर बघितली तर एकूण 42, त्यापैकी सर्वसाधारण 27 पदं हे असणार आहेत. बाकी पदांचा तपशील या चार्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल. अशी AEE ची एकूण 28 पदं आणि AE1 ची एकूण 86 पदं अशी एकूण 114 जागा ह्या PWD सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या जाहिरातीद्वारे भरल्या जाणार आहेत. याची सर्वांनी काय घ्यायची आहे, नोंद घ्यायची आहे. तर ही जी जाहिरात आहे ही जाहिरात तुम्हाला MPSCच्या संकेतस्थळावरती मिळून जाईल. अर्ज करण्याचा कालावधी तुम्हाला मेन्शन केलेला आहे. अर्ज जेव्हा चालू होतील तेव्हा आपण पुन्हा एकदा नोटिफिकेशन तुम्हाला देणारच आहोत. जे विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअरिंगचे असतील अशा विद्यार्थ्यांना जर MPSC मेन्सचं प्रिपरेशन करायचं असेल तर हे मेन्सचं प्रिपरेशनची आता काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, कारण तुम्हाला प्रिलिम्सची डेट ही आलेली आहे. डेट आहे 28 सप्टेंबर 2025. प्रिलिम्स आणि मेन्स या दोघांचं सोबत प्रिपरेशन कसं मॅनेज करायचं, त्यानंतर कधी कोणत्या वेळेनंतर तुम्हाला प्रिलिम्सचा पूर्ण अभ्यास चालू फुल टाइम अभ्यास चालू करायचा आहे आणि मेन्ससाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, या सर्वांवरती जर एक डिटेल्ड व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आपण लवकरच या सर्व टॉपिकवरती एक डिटेल व्हिडिओ बनवूया,
कशा पद्धतीनं तुमची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी असली पाहिजे, कधी कोणते सब्जेक्ट कव्हर करायचे आहेत, कोणतं टाइम टेबल फॉलो करायचं आहे, एकदम सविस्तर व्हिडिओ आपण बनवणार आहोत. कोणते टॉपिक्स कुठून स्टडी केले पाहिजे, त्यांची रिव्हिजन कधी केली पाहिजे, अँसर रायटिंग प्रॅक्टिस कशी करायची असते एमपीएससी साठी, या सर्वांबद्दल एक डिटेल व्हिडिओ म्हणजे एमपीएससीच्या एक्झाम बद्दल पूर्ण डिटेल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे, व्हिडिओमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख असला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे, जेणेकरून व्हिडिओ बनवायला मलाही मदत होईल. आणि जर कुणाला पर्सनल गायडन्स हवा असेल, पर्सनल मेंटरशिप हवी असेल, की सर या एक्झामचं प्रिपरेशन कशा पद्धतीनं करावं, डेली काय केलं पाहिजे, मला डेली टार्गेट्स द्या किंवा मला वीकली टार्गेट्स हवे आहेत, की या वीकमध्ये तू हे कम्प्लीट कर, अशा विद्यार्थ्यांना जर पर्सनल गायडन्स हवा असेल तर तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथेही तुम्ही डिरेक्ट DM करू शकता. आणि टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथेही तुम्ही जॉईन होऊ शकता. तुम्ही मला DM करा, तुम्हाला नक्की गाईड करेल. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की व्हिडिओमध्ये काय काय इन्क्लुडेड हवं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये डिटेलमध्ये डिस्कशन करण्यात येईल MPSC MES बद्दल. तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांसोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.